नमः पार्वते पदे हर हर। छत्रपती शिवाजी महाराज की थोडं मोठ्याने। छत्रपती शिवाजी महाराज की अजून मोठ्याने। छत्रपती शिवाजी महाराज की। बस अजून 1-1.5 तास आपल्याला हाच उत्साह ठेवायचा आहे। माझा आवाज थोडा बसलेला आहे लक्षात घ्या, मी आजारी आहे पण सांभाळून घ्या। तहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असा सर्वव्यापक साध आपल्या पुत्राला घालणारे। स्वप्न बघायचं कसं आणि अख्खी एक पिढी खर्च पडली तरी त्या स्वप्नाचा पाठलाग करायचा कसा याचं मूर्तिमंत उदाहरण स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजे। ज्या मनानं स्वराज्याचं देखणं स्वप्न जपलं, ज्या डोळ्यानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्या कर्तृत्वान हातानं हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं त्या जिजाऊ साहेब मराठ्यांच्या इतिहासातील धगधगता अग्निकुंड। राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित ते करणे आम्हा सागत्य असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य शेवटी स्वतःच्या जीवाची बाजी लावून जपणारे, शेवटी मृत्यूला सुद्धा आपल्या पायावर लोळण घ्यायला लावणारे मृत्युंजय, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून राजनीतीची आचारसंहिता संपूर्ण जगाला सांगणारे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज। उर्वरित सर्व देवी देवता, साधू संत, महात्मे आणि ज्या ज्या लोकांनी तुमचं माझं सर्वांचं जगणं सुकर केलं, आपल्या जगण्याला एक अर्थ मिळवून दिला, अशा सर्व महापुरुषांना अभिवादन। आणि सरते शेवटी ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आज इथे जमलो आहोत, नवे तर ज्यांच्यामुळे तुम्ही आणि मी आज इथे आहोत, ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे, ज्यांच्यामुळे हिंदू धर्म आहे, ज्यांच्यामुळे हा हिंदुस्थान आहे, असं तुमचं माझं समस्त महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात हे शिवविचाराचं पुष्प माळण्यास सुरुवात करतो। 2-3 व्याख्यानं माझी आहेत पाईपलाईन मध्ये, त्यातलंच भोर जवळच्या एका गावातल्या एका मित्राने सांगितलं होतं की आज व्याख्यान तुमचं ठेवायचंय, तुम्ही तिथे येऊ शकता का? मी सांगितलं की मला सोसायटीमध्येच सांगितलंय, मला सोसायटीमध्ये शिवविचार मांडण्याची संधी माझ्या जे काही सभासद मित्र आहेत त्या लोकांनी दिलेली आहे, तर मी येऊ शकत नाही। त्यांनी मला हसत विचारलं की सोसायटीमध्ये कितीशे लोक असणार आहेत सर, तुम्ही गावात या, गावात आपण तिथे प्रोग्राम करणार आहोत, सोसायटीचं पोस्टपोन करता येईल का? मी त्याला फक्त एकच सांगितलं की जर शिवचरित्र सांगायचंय ना तर लोकांची गर्दी नाही पाहिजे, लोक गर्दी पाहिजे। आणि राहिला विषय शिवचरित्र सांगण्याचा, मला वाळवंटात उभं केलं आणि सांगितलं नाही की इथल्या किड्या मुंग्यांना सांगायचंय, मी 8 दिवस उभा राहून सांगू शकतो, कारण विषय शिवचरित्राचा आहे। दुसरा विषय म्हणजे आपल्याला जेव्हा गायकवाड साहेबांचं माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की शिवचरित्रावरती बोलायचे किती वेळ बोलणार? मी सांगितलं की 1 सप्ताह सुद्धा कमी पडेल, वर्ष सुद्धा कमी करेल, कारण शिवचरित्र हा विषय फार वास्ट आहे। परंतु आपले जे काही लोक इथे जमा होणार आहेत, सर्व कुटुंब आहेत, मुलं आहेत, त्यांना साजेशा, त्यांना पचेल आणि 1 तासाचा हा विचार पुष्प ऐकल्याच्या नंतर घरी जाताना ते इथून काहीतरी घेऊन जातील, असा काहीतरी विषय निवडूया म्हणून सांगितलं की घरोघरी शिवराय। घरोघरी शिवराय म्हणजे काय? तर तुमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणं म्हणजे घरोघरी शिवराय नाही। तुम्ही तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं घरोघरी शिवराय होत नाही, तर घरोघरी शिवराय म्हणजे तुमच्या घरामध्ये
पालक असतील किंवा पाल्य असतील त्यांच्या सर्वांच्या डोक्यात शिवराय आले की आपण घरोघरी शिवराय हे व्याख्यान आणि हा विषय फळाला लागला असं समजलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सर्वात चुकीची गोष्ट अलीकडच्या काळामध्ये जी व्हायला लागली ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं देवत्वीकरण केलं, त्यांना देव समजायला लागलो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण देव समजतो तेव्हा देवाला सर्व काही साध्य होऊ शकतं. देव म्हणजे चमत्काराला त्यांच्यामध्ये कर्तृत्वाच्या जो काही बिंदू आहे तो शून्य होतो. परंतु त्यात लोकांचा इतिहासकारांचा सुद्धा दोष नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यभरात असे अनेक कर्तृत्व करून दाखवलेत, अनेक पुरुषार्थ करून दाखवले. त्यामुळे हा माणूस खरंच माणूस होता की देव होता हा प्रश्न पडायला लागला. मग इथं फरक पडतो चमत्कार की सायन्स. परंतु जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की घडली कशी तोपर्यंत तो चमत्कार असतो, आणि जेव्हा एखादी गोष्ट घडली कशी याचं मेकॅनिझम लक्षात येतं तेव्हा ती गोष्ट सायन्स असते. आता मी जर सांगितलं की या अंधाऱ्या खोलीत मी जातो आणि एखाद्या भिंतीच्या पॉइंटला हात लावतो आणि संपूर्ण खोलीमध्ये उजेड करतो तर हा चमत्कार वाटेल. परंतु हा चमत्कार नाही, तर तिथे एक इलेक्ट्रिकचं स्विच लावलेले आहे, त्याच्यातून करंट वाहते, त्याची वायर बल्बला जोडलेली आहे आणि त्या बल्बला रूम मध्ये जेव्हा उजेड होईल त्याच्या मागे सायन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अभूतपूर्व असे पराक्रम केले. त्यामुळे इतिहासकारांना सुद्धा आजकालच्या लोकांना वाटतं की खरंच हे अवतारी पुरुष आहेत का. अवतारी पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काही आभाळातून पडलेले नाहीत किंवा अवतरले नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे महानतम आऊसाहेबांच्या कुशीत जन्माला आले आणि त्यांच्या संस्काराने घडले. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्यांचं अनुकरण करायला लागतो. आणि जर त्यांच्याकडून शिवजयंती व्याख्यान याच्यातून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज शिकले पाहिजे, त्यांचे विचार शिकले पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महान आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांचे विचार ज्यांनी ज्यांनी त्यांचं कर्तृत्व आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केला ते आयुष्यात सक्सेसफुल झालेले. अगदी देशोदेशीचं उदाहरण द्यायचं झालं तर इस्रायल सारखा देश आहे, आजूबाजूला सगळ्या मुस्लिम कंट्री आहेत, परंतु अभिमानाने छाती ठोकून वर काढून उभा आहे. कारण त्यांचा मूळ आदर्श जी आहे ती त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आपला बेस मानते. म्हणून जगामध्ये इस्रायलकडे वाकडी नजर करून बघण्याची कोणाची हिंमत होत नाही ना. आता व्हिएतनाम सारखा एक छोटासा देश आहे, तब्बल 13 वर्ष अमेरिकेशी त्यांनी झुंज दिली आणि शेवटी अमेरिकेला हार मानावी लागली, माघार घ्यावी लागली. कारण तिथला जो प्रिन्स आहे, तिथला जो राजा आहे, तिथला जो पंतप्रधान आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची स्वातंत्र्याची देवता हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कुठे व्हिएतनाम, कुठे भारत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेतला की काय होतं ना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताचा स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना सुभाषचंद्र बोस एकदा बोलले होते की आपल्या भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चाललं पाहिजे तर स्वातंत्र्य मिळेल. परंतु मला आज असं वाटतं की जर तुम्हाला मला वैयक्तिक प्रगती करायची असेल, वैयक्तिक उत्थान करायचं असेल आणि देशाचा विचार केला, देशाला महासत्ता बनायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय गत्यंतरच नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आजपर्यंत बऱ्याच एक दोन ठिकाणी व्याख्यानं झाली, सगळीकडे मला एकच विषय देत होते की तुम्ही तरुणाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. पण सर्वात महत्वाचं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या रक्तात भिनले पाहिजे ते या वयामध्ये. जर या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या रक्तात भिनले, डोक्यात साठले तर जगामध्ये असं कोणी नाही जो तुमचा पराभव करू शकतो. म्हणून आपल्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे घरोघरी शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज अवतरत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचा अवतार नाहीत, विष्णूचा अवतार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामागे आऊसाहेब आणि महाबली शहाजीराजे यांचं संपूर्ण मेकॅनिझम आहे.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आहेत. ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की आपण त्यांचं अनुकरण करावं, आपल्याला असं वाटतं की त्यांच्याकडून काहीतरी शिकावं. आणि जसंच आपण त्यांना अवतार मानलं की नाही, ते अवतारी होते, ते महादेवाचे अवतार होते, विष्णूचे अवतार होते, चमत्कार करू शकत होते, अशक्य गोष्टी शक्य करू शकत होते, मग मात्र आपण त्यांचं अनुकरण करत नाही, फक्त पूजा करतो. आपण त्यांना डोक्यावर घेतो, डोक्यात घेत नाही. म्हणून आजच्या व्याख्यानाचा विषय आहे घरोघरी शिवराय. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना जे आऊसाहेबांनी आणि शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले, तेच जर संस्कार केले तर आपली जी पिढी घडेल ती पिढी तिन्ही लोकात एक झाली तरी अशी पिढी दुसरी घडणार नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहानपणापासून शहाजीराजे आणि आऊसाहेबांनी काय शिकवलं याच्या विषयीचा विचार केला तर आज आपण एक 4-5 गोष्टी पाहूयात. बराच आपल्याकडे खूप काही बोलू शकतो, परंतु महत्वाच्या 4-5 गोष्टी शिकून घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या आपण टेंटेटिव्हली सांगूया, जसा वेळ मिळेल तशा पद्धतीनं, ड्रीम बिग. पहिली गोष्ट काय, तुम्ही स्वप्न मोठं पाहिलं पाहिजे आणि तुमचे गोल, तुमचं ध्येय आयुष्यात निश्चित असलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या लहानपणीच किंवा इतकं म्हणावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधीच सांगितली होती, असं म्हटलं तरी हरकत नाही. व्याख्यानाच्या सुरुवातीला जसं मी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी विचार काय केला होता. शहाजीराजे कोण होते, एक सरदार होते, एवढं माहिती आपल्याला. एक आदिलशाहीचे सरदार होते. त्यांनी सांगितलं असतं की बाबा हे बघ, मी सरदार आहे, आदिलशहाचा सरदार आहे, 4 गावच्या जहागीर आहेत, त्या जहागीरीवरती माझं पोट भागणार आहे, तू आणि मोठे पुत्र जे काय आहे संभाजी ते सगळे आहेत, उद्या तुम्ही जहागिरी वाटून घ्या. जर सुलतान बदलला तरी फक्त तुम्ही तुमची जहागिरी पुढे चालवा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. परंतु शहाजीराजे स्वतःच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना ही शिकवण देत नाही. ते काय सांगतायत, अहत तंजावर तहत पेशावर, अहत तंजावर तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. स्वप्न मोठं पाहिजे. शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे शिकवलं ते छोटं नाही. तुला पुण्याची जहागिरी सांभाळायला सांगितली नाही. जर पुण्याची जहागिरी गेलीस तर बंगळूरची जहागिरी असं सांगितलं नाही. नाहीच गेली तर तुला केशवापूरची पाटीलकी हे सांगितलं नाही. तर त्यांनी सांगितलं की अहत तंजावर तहत पेशावर, अवघा मुलूक आपला, आणि तुला या अखंड भारताचा, अखंड हिंदुस्थानचा राजा व्हायचंय. हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहानपणी शहाजीराजांनी दिलं. परिस्थिती काय, एखादं स्वप्न आपण कोणाला देतो, ते स्वप्न देताना आजूबाजूची परिस्थिती पाहणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज पुण्याच्या जहागिरीत आले. पुण्याची 36 गावची जहागिरी त्यांच्याकडे आहे. आजूबाजूला मोठमोठ्या शाह्या आहेत. मोठी शाही आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, उरलेली निजामशाही आहे, फरीदशाही आहे, बरीदशाही आहे. इतकंच नाही, मुघल आहेत. मुघलांसारखा साप अख्खं हिंदुस्थान मिळून बसलेला आहे. समुद्रात गेलं तर सिद्धी आहेत, इंग्रज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, स्पॅनिश आहेत. इतके सगळे लोक आहेत. एवढ्यावर भागते का? 36 गावची जहागिरी आजूबाजूला आपलेच लोक, आपलेच दुश्मन होऊन टपलेले. परिस्थिती गंभीर आहे. 1630 ते 1652 पर्यंत आजपर्यंत इतिहासात झाला नाही इतका मोठा दुष्काळ पडलेला आहे. त्या काळामध्ये लोक निसत्व झालेले आहेत, स्वतःला एका भाकरीसाठी विकायला तयार झालेले. अशा परिस्थितीमध्ये एक सामान्य सरदार आपल्या मुलाला सांगतो, अहत तंजावर तहत पेशावर, अवघा मुलूक आपला, तुला इथला राजा व्हायचंय. या स्वकीयांचं राज्य आणायचंय. जे परकीय इथे येऊन नागाचा फणा काढून बसलेले आणि आपल्यावरती राज्य करतायत, त्यांची शाही, त्यांचं राज्य नष्ट करायचंय आणि तुला इथला राजा व्हायचंय. हे स्वप्न छोटं नाही, खतरनाक आहे. आपण आपल्या मुलांना काय स्वप्न देतो? तुला वर्गात पहिला यायचंय, नाही आलास तर तुकडीत चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं स्वप्न क्वांटिटेटिव्ह नाही. तुमच्या लक्षात येतं तंजावर कुठे? दक्षिणेचं टोक.
पेशावर कुठे, उत्तरेचं टोक, आजचा जो पाकिस्तान, तिथपर्यंत राज्य कर म्हणून सांगतायत आणि फक्त क्वांटिटेटिव्ह स्वप्न देत नाही, तर क्वालिटेटिव्ह ते राज्य असेल कसं असायला पाहिजे हे सुद्धा सांगतायत। छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली, 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला आले, राजमुद्रा राजाची असते, सरदाराची नसते। शहाजीराजांनी त्यांना राजमुद्रा दिली, बनवून दिली। प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते। या राजमुद्रेचा अर्थ इतका जबरदस्त आहे सर, नुसता राजमुद्रेचा अर्थ सांगायला 3 तास लागतात, पण आजच्या व्याख्यानातला सर्वात महत्वाचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी अहत तंजावर तहत पेशावर राज्य आपलं मिळवायचंय हे सांगितलं, ही झाली क्वांटिटी। पण क्वालिटी काय सांगितली आहे, हे राज्य कसं असायला पाहिजे, विश्ववंदिता। कसंही राज्य कर असं नाही, सगळ्या विश्वाने तुला सलाम ठोकला पाहिजे, या राज्याचं उदाहरण दिलं पाहिजे, असं राज्य तयार कर, विश्ववंदिता पाहिजे। आपलं स्वप्न आपल्या मुलाने वर्गात पहिले यायला पाहिजे। छोटी स्वप्न आहेत आपली, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ऐकायचं, शिवजयंती साजरी करायची, ते फक्त नाचण्यासाठी नाही, शिवरायांचा उदो करण्यासाठी नाही। विश्ववंदिता हा इतका जबरदस्त शब्द आहे। तुमच्या स्वप्नात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात किती तफावत आहे, विश्व किती मोठे, करायची का फोड एकदा? या विश्वामध्ये पृथ्वी सारखे जवळपास 40 बिलियन ग्रह आहेत। किती? 40 बिलियन। 1 लाख समजतंय? 10 लाख होतात तेव्हा त्याला 1 मिलियन म्हणलं जातं, 10 मिलियन जेव्हा होतात त्याला 1 बिलियन म्हणलं जातं। असे 40 बिलियन ग्रह या विश्वात आहेत। बाकीचे ग्रह सोडा, पृथ्वी आहे, पृथ्वीचं पकडायचं आपलं, या पृथ्वीवर जवळपास 195 देश आहेत। किती? 195। बाकीच्या 194 देशाचं सोडा, भारताचंच घेऊया, या भारतामध्ये जवळपास किती राज्य आहेत सर? 28। बाकी राज्याचं सोडा, 28। आपल्या महाराष्ट्र राज्याचंच घ्या, जवळपास 36 जिल्हे। संपूर्ण भारतामध्ये 28 राज्य आहेत, त्यातलं महाराष्ट्र एक राज्य आहे, त्याच्यात 36 जिल्हे, 358 तालुके, 6,20,000 खेडे आणि 8,000 शहर आहेत। कात्रज खेड आहे का शहर आहे? पुण्यावाले स्वारगेटवाल्याला शहर मानणार, आपण कात्रज मध्ये, आपण खेड्यातच आहे। या 8 लाख 6 लाख शहरामधल्या एका कात्रज सारख्या खेड्यात आपण राहतो, त्याच्यात आपलं कात्रज मध्ये सुगंधधारा सोसायटी, त्याच्यात आपली एक शाळा, त्याच्यात एक वर्ग, त्याच्यात एक तुकडी, आणि आपल्या आईबापाचं स्वप्न काय असतं? तू वर्गात पहिला ये। अहो काही लोकांचं तर तेवढंही स्वप्न नाही, त्यांनी सांगितलं की तू वर्गात पहिला नाही आलास तरी चालेल, बाजूच्या मुलाला जेवढे मार्क पडले त्याच्यापेक्षा 1 मार्क जास्त घे, हे स्वप्न आहे आपलं। एवढी छोटी स्वप्न घेऊन आपल्या मुलाला आपण ती देतोय आणि शिवजयंती साजरी करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान ऐकण्याचा प्रयत्न करतोय। एक मुलगा निकाल घेऊन घरी आला, घरी आल्याच्या नंतर बापाने त्याला विचारलं, काय रे काय झालं निकालाचं? ते म्हणला, माफ करा पप्पा पण फेल झालो। पप्पाने लगेच बूट काढला आणि मारायला लागले। ते म्हणले, थांबा, पप्प्याला तर म्हणले माझे 3 विषय गेलेत, पप्प्याचे 4 विषय गेलेत। बापाने बूट खाली ठेवला, ठीक आहे हरकत नाही, पुढच्या वेळेस विषय काढवले। आपली स्वप्ने इतकी छोटी आहेत की आपला मुलगा काय झाला पाहिजे याचं स्वप्न सुद्धा आपल्या उराशी नाही। म्हणून स्वप्न इतकं मोठं पाहिजे की जर ते स्वप्न मी समोरच्याला सांगितलं ना, त्याला घाम फुटला पाहिजे। जर ते स्वप्न मी स्वतःला सांगितलं ना, तर ते मला अशक्यच वाटलं पाहिजे। जोपर्यंत माझ्या डोक्यात झिंझिण्या येत नाही, स्वप्न अशक्य वाटत नाही, तोपर्यंत ते स्वप्न मोठं नाही आणि ते स्वप्न कामाचंही नाही। जर स्वप्न मोठं असेल तर आपण त्या पद्धतीने काम करतो। म्हणून पहिली शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना जी दिली ती आहे, तुझं स्वप्न मोठं पाहिजे, अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला। दुसरं काय, तुम्ही तुमचं गोल फिक्स केलं पाहिजे, मला नेमकं काय करायचं।
आयुष्यात येऊन मला नेमकं काय करायचंय, पुढचा विचार म्हणजे 10 वर्षानंतरचं, पुढच्या 15 वर्षानंतरचं, 20 वर्षानंतरचं मी कुठे असणार आहे, कुठे असायला पाहिजे, हा विचार आपल्या डोक्यात पहिले असायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार पहिलेच. जन्माला आल्या बरोबर त्यांना कोणी शिवबा म्हणलं नाही, त्याला कोणी शिवाजी म्हणलं नाही. जिजाऊ भाऊसाहेब आणि शहाजी राजे त्यांना राजे म्हणतायत. ज्या वेळेस बंगळुरूवरून छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले, पताका प्रत्येक राज्याचा एक झेंडा असतो. शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना झेंडा दिला. राज्य होतं का? नाही. राज्य नसताना झेंडा दिला, राजमुद्रा दिली. राज्य होतं का? राजमुद्रा दिली. आणि पंतप्रधान अष्टप्रधान कोणाचे असतात? राजाचे असतात. महाराज तेव्हा राजे होते का? नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बंगळुरू पुण्यात आले तेव्हाच त्यांच्यासोबत अष्टप्रधान मंडळ दिलं. किती क्लिअरिटी आहे स्वप्नाची. तू राजाच आहेस, जन्माला राजा म्हणूनच आलेला आहे आणि तुला राज्य करायचे अखंड भारतावर, ही शिकवण आहे. हे प्रेरणादायी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दिलेली आहे. कोणी अवतार पैदा होत नाही, घडवला जातो. छत्रपती शिवाजी महाराज पोटात असल्यापासून त्यांची ग्रूमिंग, त्यांचे संस्कार हे त्यांना मोठ्यापणी राजा करण्याचेच आहेत. म्हणून आपण आपल्या मुलाला काय स्वप्न दाखवायला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. स्वप्न दाखवायची ही शहाजी राजांसारखी, आऊसाहेबांसारखी नाही तर स्वप्न दाखवण्यात अर्थ नाही. स्वप्न ऐकून लोकांना घाम फुटला पाहिजे, इतकी जबरदस्त स्वप्न पाहिजे. दुसरी एक गोष्ट लक्षात घेऊयात. आता हा पहिला विषय काय होता? ड्रीम बिग. ड्रीम बिग आणि फिक्स युअर गोल. फिक्स युअर गोल म्हणजे काय? पुढचं माहित पाहिजे. 10-20 वर्षानंतर मी काय करणार. एक प्रसंग सांगतो शिवचरित्रातला, जबरदस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. बऱ्याच देशविदेशीचे मंडळी तिथे आले, बऱ्याच राज्यातील राजे सरदार वगैरे तिथे आले. त्याच्यातच एक इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव हेनरी ऑक्झेंडर. इंग्रज फार क्युरियस असतात. इंग्रजांनी आपल्या देशावर इतके दिवस राज्य का केलं त्याचं एक उदाहरण म्हणजे ते फार क्युरियस आहेत. त्यांना प्रश्न पडतात, आपण काय म्हणतो, झालं असं तसं, व्हायचं असं तसं. हा जेव्हा रायगड चढायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आता जर तुम्ही रायगडावरती गेले तर असे जरा आता नवीन सरकारने वगैरे पायऱ्या वाढवलेल्या, 2-3 माणसं एकत्र चढू शकतात. परंतु तत्कालीन रायगड, त्यावेळेस रायगडावर चढताना एकच माणूस एका वेळी चढू शकत होता. हेनरी ऑक्झेंडरने ते पाहिलं, याला चालता येणार, वरती चढता येणार. रायगड वेगळा आहे, रायगडासारखा खतरनाक गड अख्ख्या जगात कुठला आहे? इतिहासकारांनी त्याचं वर्णन काय केलेलं आहे? रायगडावरून जर खाली कोणी येऊ शकत असेल तो धोधो कोसळणारा पाऊस, आणि रायगडावरती जर वरती कोणी चढून जाऊ शकत असेल तर एक मराठा आणि दुसरा सह्याद्रीचा वाघ. इतकं जबरदस्त वर्णन आहे रायगडाचं. थॉमस निकल्स नावाचा एक इंग्लिश अधिकारी आहे, त्याने रायगड पाहिल्याच्या नंतर रायगडाचं वर्णन केलं की जगातला सगळ्यात सुंदर किल्ला आहे. आणि वर्णन काय केलेलं आहे त्याने की या गडावर जर पुरेशी शिबंदी उपलब्ध असेल तर अपुऱ्या सैन्यानिशी सुद्धा हा किल्ला संपूर्ण जगाशी बांधू शकतो, कुठल्या राज्याशी नाही. हे कोणी सांगितलं? इंग्रजांनी. थॉमस निकल्स नावाचा इंग्रज सांगतो की अपुऱ्या सैनिकांनिशी सुद्धा हा गड संपूर्ण जगाशी बांधू शकतो. आता असा गड हेनरी ऑक्झेंडरनी पाहिला आणि चढताना त्याची धमछाक व्हायला लागली. बरं, हा एकच माणूस चढू शकतो, इथं आक्रमण कसं करायचं, हा जिंकायचा कसा, त्याला भयंकर प्रश्न पडायला लागले. राज्याभिषेकासाठी वरती गेला. वरती गेल्याच्या नंतर त्याने राज्याभिषेकाची धामधूम पाहिली. लाखो लोक राज्याभिषेकाला, न भूतो न भविष्यती असा सुवर्ण सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषिक्त झाले, छत्रपती झाले. सगळ्या पृथ्वीवर राज्य करण्याची मुभा राजदंड हातात घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडे आली आणि हेनरी ऑक्झेंडरनी पाहिलं की राज्याभिषेक झाल्याच्या नंतर राजसदरेपासून जगदीश्वरीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घ्यायला हत्ती आला. 3 हत्ती होते. हेनरी ऑक्झेंडरला चक्कर यायचीच बाकी होती. अहो, ज्या रायगडावरती माणसाला चढता येत नाही, या महाराजाने, या राजाने इथं हत्ती आणली कसे? त्याला चक्कर यायची बाकी होती. पण इंग्रज आहेत, क्युरियस आहेत, तुमच्यासारखे नाही आणले असते कसे काय, आपल्याला करायचे, चला निघू, आपलं काम करा, पुढे निघा. हा पठ्ठा अख्खा गड फिरायला लागला. इकडचा बुरुज बघ, तिकडचा बुरुज बघ, कुठे पळवाटा आहे का, कुठे काय आहे का. एवढे मोठाले 3-3 हत्ती रायगडावर आलेच कसे याला कळेनाच झाला. नारायण शेनवी नावाचा त्याचा एक दुभाषक,
दुभाषा म्हणजे यांनी बोललेलं महाराजांना सांगणार मराठीत रूपांतर करून, आणि महाराजांनी बोललेलं याला इंग्लिश मध्ये रूपांतर करून सांगणारा नारायण शेणवी दुभाषा होता. नारायण शेणवीला कामाला लावलं. याला गड फिरून फिरून कंटाळा आला की हे हत्ती या गडावर आलेच कसे कळेना झालं. शेवटी जाऊन त्याने निराजी पंताला नारायण शेणवेने गाठलं आणि सांगितलं की बाबा रे, आमचा जो काय अधिकारी आहे ना तो आम्हाला भांडण सोडायला लागला, याचं उत्तर त्या अधिकाऱ्याला दे आणि सांग हे हत्ती या गडावर आले कसे. त्यावेळेस निराजी पंताने हेनरी ऑक्झेंडेनला उत्तर दिलं आणि ते त्याच्या डायरीत नोंदवून ठेवलेले. हेनरी ऑक्झेंडेनने त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस 1658 साली जावळी जिंकली, रायरी हातात घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की येत्या काळामध्ये मी इथेच राज्याभिषिक्त होणार, या रायगडालाच राजधानी बनवणार, म्हणून त्या ज्या दिवशी राज्याभिषेक होईल त्या दिवशी गजांत लक्ष्मीचं प्रतीक असणाऱ्या हत्तीवरून मिरवणूक काढावी लागणार आणि म्हणून मला हत्ती पाहिजे. मग हत्तीची छोटी छोटी पिल्ल पालखीतून 18 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर आणून ठेवली होती. तुमची माझी स्वप्न किती पुढचं बघता आलं पाहिजे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचंय काय? दूरदृष्टी किती भयंकर आहे. 18 वर्षाच्या नंतर मला राज्याभिषेक करावा लागेल, हत्ती लागतील, म्हणून हत्तीचे पिल्ल. व्याप किती येतो महाराजांना? इतका विचार करण्याची वेळ आहे. शिकायचंय काय महाराजांकडून? शिकायचंय काय शिवजयंती साजरी करून? शिकायचंय काय व्याख्यान ऐकून? हे शिकलं पाहिजे. म्हणून ड्रीम बिग आणि फिक्स युअर गोल. छोटं स्वप्न पाहणं अपराध आहे. दुसरा मुद्दा आजच्या आधुनिक भाषेत सांगतोय, एज्युकेशन, ट्रेनिंग आणि एक्झिक्युशन. छत्रपती शिवाजी महाराजांना जो सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा शहाजीराजांनी आणि जिजाऊ साहेबांनी शिकवला तो एज्युकेशन. कुठलीही गोष्ट करायची ना त्याचं प्रॉपर एज्युकेशन घेतलं पाहिजे. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. कुठलीही गोष्ट करायची त्याचं संपूर्ण नॉलेज घ्या, ट्रेन व्हा, ट्रेन झाल्याच्या नंतर एक्झिक्यूट करा. शिवाजी नावातच त्याचा अर्थ आहे. सांगू महाराजांचं नाव काय? शिवाजी. तुमच्या आमच्या भाषेत किंवा त्याचा अर्थ काढायचा झाला, शी म्हणजे शिका, वा म्हणजे शिकल्याप्रमाणे वागा. शिकाल, शिकल्याप्रमाणे वागाल तर जिंकाल. शिवाजी. शिका, तसं वागा आणि असं केलं तर जिंकणार. त्याचं नाव शिवाजी. हे तुमच्या माझ्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून दुसरं मूल्य मला वाटतं जे शहाजीराजांनी आणि आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं ते होतं एज्युकेशन, ट्रेनिंग आणि एक्झिक्युशन. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण झालेलं आहे. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, आजकालची मुलं शिकतात 30-30 वर्ष. 30 वर्षाच्या मुलाला जरी विचारलं काय रे काय शिकतो ते मध्ये कोर्स करतोय अमुके. अरे वयाची 30 वर्ष तर झाली तुझी, अजूनही शिकतोयस. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं शिकलं पाहिजे. किती? फक्त 5 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण आहे फक्त 7व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत. शिवभारत नावाचा या पुरावे शिवभारत नावाचा ग्रंथ आहे जो कवींद्र परमानंदाने लिहिलेला आहे. कवींद्र परमानंद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत. आऊसाहेब आणि शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी जे पाहिलं ते लिहिलेलं आहे. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेबांनी आणि शहाजीराजांनी काय काय शिकवलं याचं वर्णन केलेलं आहे सर. त्यांना घोडा म्हणजे घोडेस्वारी शिकवली, कुस्ती शिकवली, दांडपट्टा कसा चालवायचा कसा शिकवला, तलवार कशी चालवायची शिकवली, कुस्ती शिकवली. बरं इतकंच नाही, शास्त्राचं सुद्धा नॉलेज दिलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवल्या. आणि किती वर्षात? 5 वर्षात. शिकायला वेळ नाही हो, एक्झिक्यूट पण करायचंय, स्वतःला ट्रेन करायचंय. आणि शिक्षण हे 2 गोष्टीतून मिळतं. फक्त पुस्तकी किडे बनून होत नाही, फिरलं पाहिजे. जग उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे, फिरलं पाहिजे, माणसं वाचली पाहिजे. ते एक शिक्षणच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ते शिकत होते. परंतु पुस्तकी थेरॉटिकल
किंवा जे काही शिक्षण आहे ते 5च वर्ष. महाराज भरपूर फिरले. 1630 शिवनेरीवरती जन्म. 3ऱ्या वर्षी शिवनेरीवरून सिंदखेड राजाला माहेरला गेले त्यांच्या आजोळला. 5 वर्ष तिथे राहिले. 5व्या वर्षी पुन्हा खेडी शिवापूरला आपल्या इथे पुण्याला आले. पुन्हा 7व्या वर्षी बंगळूरला गेले आणि 12 वर्ष म्हणजे 7 ते 12 शहाजी राजांकडे छत्रपती शिवाजी महाराज जे होते तेवढंच त्यांचं शिक्षण. आणि या 5 वर्षात शहाजी राजांनी त्यांना शिकवले. आपण आपल्या मुलांना फिरू देत नाही, शिकू देत नाही. फिरलं पाहिजे, माणसं वाचली पाहिजेत. या जगाच्या पाठीवर जितकी काही वाईज लोक, जितकी काही प्रगल्भ लोक, जितकी काही महान लोक जन्माला आली ती सगळी फिरण्यामुळे झालेली आहे. अगदी गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू, मग तुम्ही कुणाचंही नाव घ्या, जग फिरल्याशिवाय, माणसं वाचल्याशिवाय, संस्कृती अभ्यासल्याशिवाय आणि संपूर्ण निसर्गाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला नॉलेज येत नाही. फिरलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण एज्युकेशन 12व्या वर्षापर्यंत झालं आणि त्यांना मग नंतर शिकत बस म्हणून सांगितलं नाही. डायरेक्ट त्याचं एज्युकेशन आहे, डायरेक्ट त्याची ट्रेनिंग आहे. 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज 36 गावचा राज्यकारभार बघू लागले. बरं, त्यांना डिसिजन मेकिंग सुद्धा दिलेले. छत्रपती शिवाजी महाराजांना डिसिजन मेकिंग, आता तुम्ही तुमचे डिसिजन घेत राहा. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जितक्या काही मोहिमा केल्या, जितके काही मोठमोठे पराक्रम केले, याच्या 3च वेश आहेत. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलंही काम परफेक्टली करायचं असेल 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? एज्युकेशन, दुसरं ट्रेनिंग, तिसरं एक्झिक्युशन. शिका, त्याच्यात पारंगत व्हा आणि तिसरं ज्यात पारंगत झाले त्याला एक्झिक्यूट करा प्रॉपर. अफजल खान, सगळ्यांनाच हे प्रकरण माहिती आहे, परंतु त्याचे वेगवेगळे कांगावे लक्षात घेतले ना मग लक्षात येतं की अफजल खान जेव्हा बिजापूरवरून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य संपवायला निघाला होता, अफजल खान फार अहंकारी होता, ताकदवान सुद्धा होता. 7-7.5 फुटाचा अडदांड माणूस, एखादा रेडा एखादा बुकीच्या ठोशाने मारून टाकणारा, पहारेला असा 4चा आकडा करणारा एकाच हाताने, पुन्हा त्याला सरळ करणारा. अफजल खान खतरनाक होता. अफजल खानाची इतकी ख्याती आदिलशाही दरबारात होते की खुद्द आदिलशाह सुद्धा अफजल खानाला घाबरायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास 29 वर्षाच्या आयुष्यात एवढं मोठं संकट कधीही आलं नव्हतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं एज्युकेशन. अफजल खानाची सगळी माहिती काढा. अफजल खान खातो काय, पितो काय, उभा कसा राहतो. अहो, त्याच्या छातीचं सुद्धा माप काढलं महाराजांनी. त्याच्या पोटाचा घेर किती आहे हे सुद्धा महाराजांनी माहिती काढली. त्याच्यासाठी महाराजांकडे एक जबरदस्त माणूस होता, बहिरीजी नाईक, गुप्तहेर खात्याचे प्रमुख. इतकं डेंजर की म्हणजे बहिरीजी नाईक अफजल खानाला 2-3 वेळेस मिठी मारून आलेले होते अगोदर. जेव्हा अफजल खान विजापूरून आदिलशाहीच्या दरबारून तिकडे काय लाईव्ह केलं त्याने अफजल खानाने. आज कसं फेसबुकवर याच्यावर लाईव्ह करतात, प्रेस कॉन्फरन्स घेतात राजकीय नेते. सांगितलं की चढे घोड्यानिशी घेऊन येतो. कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी. मोकळा आहे ना. एवढी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायची गरज नव्हती त्याला की मी शिवाजीला चढे घोड्यानिशी घेऊन येतो, गेलो की असा जातो, असा उतरून येतो, एक तर जिवंत आणेन किंवा मारून आणेन, असं काहीतरी केलं. पहिल्याच दिवशी तिथे एक साधू भेटला. त्याने सांगितलं, बाबा तू जाऊ नको, शिवाजी खतरनाक आहे, तुझा गेम म्हणा. अफजल खान टेन्शन मध्ये आला. बरं, जो भेटलेला माणूस तो बहिरीजी नाईक आहे, कुणाच्या वेशात भेटलाय? मुसलमानी फकीराच्या वेशात. पहिल्यांदाच त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम काढून दिला. पहिल्याच मुक्कामावरती अफजल खानाचा मानाचा हत्ती मेला. चांगला असेल ना, निघताना व्यवस्थित असेल, धष्टपुष्ट असेल, त्याला काय खायला पिला दिला असेल, कुणी मारला काही माहित नाही. अफजल खानाचं मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठून सुरू केला याचा विचार केला तर अंगावर काटा येईल. पहिल्या मुक्कामात त्याचा मानाचा हत्ती म्हणजे ज्या हत्तीवरून बसून अफजल खान शिवाजी महाराजांना चढे घोड्यानिशी मारून किंवा जिवंत घेऊन जाणार आहे, तो हत्तीच मेला. अफजल खानाचं मॉरल, अफजल खानाचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो तिथेच डाऊन झाला. आदिलशाह घाबरला. आता हा काय पुढे सरकायला, हा काय पुढे सरकत नाही. आदिलशहाने स्वतःचा बिनीचा हत्ती म्हणजे राजाची जी मिरवणूक निघत असते त्या हत्तीला बिनीचा हत्ती म्हणतात, तो बिनीचा हत्ती त्याला दिला आणि सांगितले की तू तुझी मोहीम पूर्ण कर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कुंडली बाहेर काढली, त्याचा स्वभाव सुद्धा बाहेर काढला. त्याला काय बोलल्याच्या नंतर हा माणूस चढतो, अहंकारात येतो, काय बोलल्याच्या नंतर याला राग येतो, हा काय खातो, इथपर्यंत सगळी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची काढली. स्वतःला ट्रेन केलं. कसं? कारण समोरचा माणूस 7.5 फुटाचा आहे, आपण 5 फूट 6 इंचाचे, कसं भागणार आहे? मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे संभाजी कावजी आणि अजून असे एक दोन जबरदस्त त्याच्याच शरीरयष्टीचे माणसं होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत काही दिवस कुस्तीचा सराव केला. इतकंच नाही तर जेव्हा बहिर्जी नायकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की अफजल खान जेव्हा तुम्हाला भेटणार आहे तो तुम्हाला मारण्यासाठीच भेटणार आहे, चिलखत तयार करून घेतलं. कुणालाही दिसणार नाही असं वागणं तयार करून घेतलं. जे मुठीत बांधल्याच्या नंतर ते कुणालाही दिसत नाही. इतकंच नाही, किती विचार करावा, किती मायक्रो प्लॅनिंग करावी एखाद्या व्यक्तीने. स्वतःचे केस बारीक करून घेतले. झटापटीत आपला जिरेटोप बाजूला पडेल, अफजल खानाच्या हातात आपले केस येतील, आपली ताकद कमी होईल, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले केस सुद्धा बारीक करून घेतले. याला म्हणायचं मायक्रो प्लॅनिंग. काय म्हणतात त्याला? एज्युकेशन, ट्रेनिंग आणि आता एक्झिक्युशन. अख्खा प्लॅन छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा केला तसाच अफजल खान ठोकला. म्हणजे त्याला कसं भेटायचं, कुठल्या हातात वागणं ठेवायची, भेट घेतल्याच्या नंतर आपली मान कुठल्या बाजूला ठेवायची. अफजल खानाने दगात फटका केल्याच्या नंतर पहिले वागणकाने पातळे बाहेर काढायचे, बिछव्याने पोट फाडायचं. त्याच्यानंतर धोके काय? अफजल खानाकडे 10 अंगरक्षक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सोबत 10 अंगरक्षक घेतले. सगळ्यात मोठा खतरा आहे बडा सय्यद, त्याला सय्यद बंडा वगैरे म्हणतात प्लेन भाषेमध्ये. तो खतरनाक आहे. 9 फुटावरच्या माणसाचं डोकं अगदी टरबुजासारखं उडवून लावतो. माझं लक्ष इकडं असणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणार कोण? त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळा व्यक्ती आहे, जिवा महाराज. बरं, इतकंही नाही, 10 अंगरक्षकामध्ये खास करून संभाजी कावजीला ठेवलेले. का? झटापटीत मी कितीही तयारी केली तरी अफजल खानाला आपण हरवू शकत नाही. त्याला हरवण्यासाठी त्याच्याच ताकदीचा एक व्यक्ती आपल्या सोबत पाहिजे, म्हणून सोबत कोण आहे? संभाजी कावजी कोंढाळकर. पोट फाडलं. जिवा महालाने बडा सय्यद मारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर मारले. पळून जाणाऱ्या अफजल खानाचं डोकं संभाजी कावजांनी कापून आणलं आणि तो विजय इतका जबरदस्त झाला. हे सगळं कशामुळे? की प्लॅनिंग आहे, एज्युकेशन आहे. इत्थंभूत माहिती समोरच्याची काढणं, त्या पद्धतीने स्वतःला ट्रेन करणं आणि तशाच पद्धतीनं अख्ख्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन करणं, हा म्हणजे सर्वात मोठा एक्झिक्युशनचा उदाहरण आहे. शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात लपलेला आहे. 1.5 लाखाची तर त्याची फौज आहे आजूबाजूला. 27 मोठमोठे सरदार आहेत. इकडं आपल्या सर्वात त्याची जे काही 4 मुख्य द्वार आहेत त्यातले एक द्वार इकडे कातरजला आहे, एक द्वार तिकडे सिंहगड रोडला आहे, एक द्वार चाकणला आहे. अशा 4 द्वारावर 4 चौक्यात 1.5 लाख. आणि इथून तर लाल महालात आहे, आजूबाजूला 1.5 लाखाची फौज आहे. फक्त 300 फौजेनिशी जायचे छत्रपती शिवाजी महाराजांना. शाहिस्तेखान कुठं झोपलाय तिथं जायचंय, त्याला मारायचंय. 1.5 लाखाची फौज पार करून वापस यायचंय. त्याला काय लागतंय? माहिती. कुठला सरदार कुठं आहे, कुठं पहारे आहेत, पहारे कधी बदलतात, शाहिस्तेखान कुठल्या रूम मध्ये झोपलेला आहे. बरं, त्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस आहे, अमुक एक टायमाला नगारे वाजणार आहे. एक नगारा वाजला की कुणी कुठून यायचंय, दुसरा नगारा वाजला की कुणी कुठून यायचंय आणि कुठल्या महालात घुसायचंय, तिथं त्याला खतम करून कसं वापस यायचंय. ही सगळी प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग कधी होऊ शकते? इत्थंभूत माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. कसली खतरनाक प्लॅनिंग आहे. ज्या शाहिस्तेखानाला जवळपास 17 खिताब आहेत. आधी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याच्या अगोदर शाहिस्तेखानाला 17 खिताब आहेत. त्याला प्रति औरंगजेब म्हणतात. बंगालमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला रामराज्याची उपमा देतात. अशा शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं गाफील करून मारलं की शाहिस्तेखान घाबरला. तो मेला नाही एवढंच, पण मेल्याहून मेल्यासारखं झालं. बोट तुटलेला शाहिस्तेखान पुढचे 3 दिवस पाणी सुद्धा पिला नाही.
तुटलेल्या पोटाचा उपचार वैद्याकडून घ्या म्हणून सांगितलं तर त्याने सांगितलं नाही, वैद्य त्याचा गुप्त हे नसेल कशावरून. गर्भगडीत झाला होता, त्याला काहीच सुचत नव्हतं. आत्ताच संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद, तिथं गेल्याच्या नंतर पहिलं जेवण केलेलं शाहिस्तेखानाने. इतकं जबरदस्त घाबरून सोडलं होतं शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे सगळं कशाच्या आधारावरती होतं? तुम्हाला एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला ट्रेन केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार सगळी प्लॅनिंग एक्झिक्यूट केली पाहिजे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जो सर्वात महत्वाचा आहे तो चूज युअर कंपनी वाईजली. आपण आपल्या मुलांना, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एक व्लादिमीर लेनिन नावाचा विदेशी कवी आहे, त्यांनी सांगितलं होतं की टेल मी द सॉन्ग ऑन युअर यूथ लिप्स अँड आय विल टेल यू द नेशन, आय विल टेल यू द फ्युचर ऑफ दिस नेशन. तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कुठलं गाणं आहे हे मला सांगा आणि मी तुमच्या देशाचं भविष्य काय असेल ते सांगतो. मी सांगतो की तुमच्या मुलाचे 4 मित्र मला भेटवा आणि मी सांगतो तुमच्या मुलाचं भविष्य काय होणार आहे. तुम्ही कुठल्या कंपनीत आहे? कंपनी म्हणजे कंपनी नाही, तुम्ही कोणाच्या सहवासात आहे, तुम्ही कुठे राहता ही गोष्ट तुमचं भविष्य घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या आयुष्यात जर सगळ्यात भारी काही काम केलं असेल तर माणसं खतरनाक जमा केली आजूबाजू. आपण शिकलं पाहिजे कोण. आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत तेच आपलं फ्युचर घडव. तुम्ही कितीही चांगले असा, तुम्ही कितीही कसे असाल, परंतु तुमच्या आजूबाजूचं सर्कल जर योग्य नसेल तर तुमचं भवितव्य कधीही घडू शकत नाही. म्हणूनच मी सांगितलं की तुमच्या मुलाचे 4 मित्र भेटवा, मी तुम्हाला सांगतो याचं भविष्य काय होणार. त्यांना आपल्याकडे मित्र खतरनाक आहे, डेंजर. म्हणजे आम्ही यंग असताना किंवा अजूनही पण मित्र खतरनाकच असतात. म्हणजे आजकालच्या मित्रांना एखादा मित्र आहे की आपण काहीतरी सोबत मोठं करू किंवा आपण काहीतरी भविष्याचा विचार करू असं सांगणारे फार कमी मित्र आहेत आजकालच्या काळात. आजकालच्या काळात मित्र असेच आहेत की चल बसू एवढंच सांगणार होते. म्हणजे त्याचं काहीही होऊ, तो परीक्षेत पास झाला आनंदाची गोष्ट आहे, बसू. नापास झाला रडतो काय बसू, सगळं टेन्शन मिटून जाईल असे सगळे मित्र. लग्न झालं, अरे लग्न झालंय मित्र, 5,000 बिजणार का नाही, बसू. बायको सोबत भांडण झालं, बायकोला बेकार लागली, काय हरकत नाही बसू. उद्या डिवोर्स झाला तरी दुसरी भेटेल, बसू. हे मित्र आहेत आजकालच्या. मित्र कसे पाहिजे? मित्र कसे पाहिजेत? तानाजी, येसाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, हे सगळे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सुरुवातीपासून जमा केले. आणि यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त हात कोणाचा आहे? रावसाहेबांचा. तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल कारण इतिहास आपण नीट वाचत नाही, बघतो. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन रावसाहेब इथे आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना मित्र जोडण्यासाठी सुद्धा एक टेस्ट पास करावी लागत होती. आजूबाजूच्या भागामध्ये शेतामध्ये कोल्ह्या कुत्र्याचा लांडग्याचा जबरदस्त उन्माद. आणि तेव्हा काय झालं, लोकांच्या पोटाला अन्न नाही. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी सांगितलं की जवळपास 22 वर्षाचा दुष्काळ आहे. 1630 ते 1652 दुष्काळ आहे. ज्या शिवभारताचं मी उदाहरण दिलं त्या शिवभारतामध्ये वर्णन केलेलं आहे की माणूस स्वतःला एक भाकरीसाठी विकायला तयार आहे, इतका खतरनाक दुष्काळ आहे. माणसाला खायला भाकर नाही, तिथं प्राण्यांना खायला काय असणार आहे. अकबर नावाचं एक वृत्तपत्र आहे जे औरंगजेबाच्या दरबारी निघत होतं. त्या अकबर नावाच्या वृत्तपत्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की त्या 20 वर्षामध्ये दक्षिणेतून आम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही. जो त्यांचा म्हणजे मांडली कटू मिळाल्याच्या नंतर जो टॅक्स महाराष्ट्र त्यांना देतो त्याच्यातली एक फुटकी कवडी मिळाली नाही. त्या काळामध्ये जेवढे कुत्र, मांजर, डुकर मारले गेले त्यांच्या हाडांचा चुरा पिठामध्ये टाकून पीठ वाढून त्याच्या भाकरी बनवल्या गेल्या. इतका जबरदस्त दुष्काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याचा बेस बघा. इतका खतरनाक दुष्काळ आहे. त्यामुळे
जेव्हा पाऊस पडला, थोडा बहुत पाऊस पडला, पिकं आली, त्यांना खाण्यासाठी काही नाही, तर ही कोल्हे, लांडगे, रानडुकरं माणसाच्या रक्ताला सुकावले ते. ही घरात घुसतायत, माणसं मारतायत, छोटस पिकलेलं शेतकऱ्यांचं नासवतायत. मग यांचा बंदोबस्त करायचा कसा करायचा? तर कुणी तयार नाही. स्वतः तिथे जायचंय. आऊसाहेबांनी सांगितलं की शेत तुमचं, पीक तुमचं, हे पीक तुमच्या मुलाच्या पोटात जाण्याच्या ऐवजी जर हे हिंस्र प्राणी खात असतील तर या पिकासाठी आपण स्वतः उभे राहिलं पाहिजे. मी माझा मुलगा पाठवते. इथे इनिशिएटिव्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 15-16 वर्षी आऊसाहेबांनी हातात तलवार घेऊन शेतकऱ्याच्या बांधावर पाठवलं आणि सांगितलं त्यांच्यावर आलेलं संकट हे तुझ्यावर आलेलं संकट आहे, ते पहिले. परंतु तेवढ्याने भागणार नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्या शेताचं रक्षण तुम्ही करा आणि जो कुणी शेतात उपद्रव घालणाऱ्या लांडग्याला, कोल्ह्याला किंवा रानडुकराला मारेल, त्याची शेपटी दाखवायला आहे, त्याला सोन्याचं कडक बक्षीस दिलं जाईल. इतकंच नाही तर नोकरी दिली जाईल. हा काय? पहिली गोष्ट तर आलेलं संकट निवारण्याचा एक जबरदस्त मार्ग. दुसरी गोष्ट, असं करणारा व्यक्ती किती पराक्रमी असेल. आणि हीच लोक जमा केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जिजाऊ आऊसाहेबांनी हीच लोक जमा केली. आणि हे बघ, हे आहेत मान्यता, यांना सोबत घे आणि राज्याची सुरुवात कर. पुढे हीच लोक आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव दिलेला आहे. राजे तुम्ही पुढे वा, घरावर पोहोचा. 5 तोफेचे बार होईपर्यंत 30,000 गनिमातला एकही गनिम ही घोडखिंड पार करून पुढे येणार नाही. हा शपथ हा बाजी प्रभू घेतोय सांगणारा याच्यातलाच एक मित्र. राजे, मला चेहरा तुमच्यासारखा दिलाय, तुमची मोजरी माझ्या पायावर घाला. आज तुमच्यावर मरण आले, मी ते माझ्यावर घेतो. तुमचा चिरेटोप माझ्या मानेवरती ठेवा. या सिद्धी जोहरच्या गोटात तुमच्या रूपानं मी जातो, मरणाला मी कवटाळतो, असं सांगणारा शिवाकाशीद याच मित्रांमधला एक आहे. तुमचे मित्र कसे असायला पाहिजे, तुमची कंपनी कशी असायला पाहिजे, तुमचं सर्कल कसं असायला पाहिजे. स्वतःच्या घरात स्वतःच्या मुलाचं, एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. पत्रिका द्यायला आल्याच्या नंतर कळतंय की आपल्या स्वामीवर कुठली तरी जीवघेणी मोहीम येऊन पडली. ती मोहीम तुम्ही मला द्या, मी त्या मोहिमेवरती जातो. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, हे सांगणार त्याच मित्रातला एक मित्र आहे. पुढे हाच तानाजी जाऊन सिंहगडावरती मरतो. आपला स्वतःचा सक्का भाऊ पुढे मरून पडलेला असताना सुद्धा की मराठे बिथरले, घाबरले, तिथून पळून जाऊ लागले. स्वतःचा सक्का भाऊ मरून पडलेला असताना सुद्धा सूर्याची दोर कापतो, सांगतो की एकतरी या कड्यावरून जीव उडी मारून जीव द्या किंवा इथे लढून मरा. तो घाबरत नाही. वयाची 70 सरली, वयाची 70 सरलेली असताना सुद्धा, स्वतःच्या भाच्याचं प्रेत समोर पडलेलं असताना सुद्धा दोन्ही हातात 2 दांडपट्टे घेऊन आपल्या वयाच्या अर्धाड वयाच्या वीराचा फडशा पाडतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संकल्प आहे. आणि ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जीव द्यायला तयार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार आहेत, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहेत. परंतु यांच्यावर कुठलं बर्डन नाही, हे सुखाने करतायत. आणि हा सर्वात मोठा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा. रामजी पांगेराचं उदाहरण सांगायला मला नक्की इथे सांगावं लागेल. कनेरी गडावरती जेव्हा दिलेर खानाने आक्रमण केलं, दिलेर खानाकडे जवळपास 30,000ची फौज होती. कनेरीवरती सैन्य होतं 700. त्या सैनिकांचा किल्लेदार होता रामजी पांगेरा नावाचा जवळपास 27 वर्षाचा तरुण. 30,000चं सैनिक समोर आहे. आता हा किल्ल्याला वेढा घालणार. आपल्याला 5-10 दिवसानंतर आपल्याकडे जी काही शिबंदी आहे, जो काही अन्नधान्य साठा आहे, तो कमी पडणार. उद्या येऊन दिलेर खान हा किल्ला जिंकणार. याच्यापेक्षा दिलेर खानाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काय आहे, हे आपण दाखवून देऊयात. आणि मरणाचा कसलाही विचार न करता रामजी पांगेरा दिलेर खानाच्या 30,000 सैन्यावरती फक्त 700 सैन्यानिशी तुटून पडतो. 1.5 तासामध्ये जवळपास 1500 मुघल, 1500 गनिम कापून काढतो, पण स्वतः मरतो. दिलेर खानाने तो किल्ला जिंकला. किल्ला जिंकताना त्याच्या बकरीमध्ये आलेला संवाद सांगायचा, अरे या राजाची माणसं अशी आहेत, राजा कसा असेल. पाय
लटलट कापतात दिलेर खानाचे किल्ला जिंकून सुद्धा किल्ल्यावर चढताना. इतका खतरनाक इतिहास रामजी पांगेराचा आहे. रामजी पांगेरा तिथे कामी आला. छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळली. अरे रे, आपला एवढा पराक्रमी तरणा पांडगडी किल्ला राखता मेला, त्याचा काहीतरी सन्मान व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपली फौज घेऊन रामजी पांगेराच्या घरी गेले. रामजी पांगेराच्या वडिलांना कळलं की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज येतात. याला दुःख नाही, हा दुःख विसरला. अरे स्वतः स्वराज्याचा देव आमच्याकडे चालून येतोय. रामजी पांगेरा त्यांच्या माणसांसोबत त्यांच्याकडे आला, महाराजांच्या पाया पडू लागला. महाराजांनी त्याला मागे सारलं. रामजी पांगेराच्या सगळेजण घरी गेले. दारात पाहिलं, रामजी पांगेराची आई हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ज्या घरामध्ये दुखवटा सुरू आहे, ज्या घराला सुतक पडले, सुतकाची चिंता नाही, आनंद आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय आमच्या घराला लागले. ती माऊली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यासाठी पुढे आले. छत्रपती शिवाजी महाराज पळत गेले, रामजी पांगेराच्या आईचे पाय शिवले. रामजी पांगेराने टाकलेल्या घोंगडीवर बसले. संपूर्ण आशिया खंडातलं सर्वात मोठं राज्य चालवणारा, सर्वात मोठा दरबार भरवणारा औरंगजेबाचा दरबार लाथाडणारा, तुम देखो तुम्हारा बाप देखो असं म्हणणारे आणि दरबार लाथाडणारे छत्रपती शिवाजी महाराज रामजी पांगेराने टाकलेल्या फटक्या घोंगडीवर बसले. प्रतापराव गुजर बाजूला आले. त्यांच्या हातात सोन्याची थैली होती. त्यांनी रामजी पांगेराकडे दिली, सांगितले की बाबा, पुत्र गेलाय, स्वराज्यासाठी गेला, रयतेसाठी गेला, आपल्या माणसासाठी गेला, पुत्र वापस येणार, पण तुम्ही ही एवढी थैली ठेवा, तुमच्या कामी येईल. रामजी पांगेराने तसेच हात मागे घेतले. तो ढसा ढसा रडायला लागला आणि सांगितलं, राज, जर तुम्ही आम्हाला करंट समजला असाल तर ही सोन्याची थैली पुढे द्या. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की पण बाबा, मला तुमच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस रामजी पांगेरा सांगतो, महाराज, तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना, माझं एक ऐका ना. माझा मोठा मुलगा रामजी स्वराज्याची तुमची सेवा करता करता कामी आला, तो धन्य झाला. तो अन्याय माझ्या छोट्या मुलावर होऊन, माझा छोटा मुलगा विठोजी, त्याला तेवढं तुमच्या सेवेत घ्या आणि उद्या त्याला तुमच्या आईसाठी आणि स्वराज्यासाठी कामी येऊ द्या. एवढं भाग्य त्याच्या सुद्धा नशिबात टाका. ही लोक मरणाला सुद्धा भाग्य मानतात. अशी कंपनी छत्रपती शिवाजी महाराजांनी, ही कंपनी आपल्याकडे, अशी कंपनी आपल्याकडे पाहिजे. म्हणून आपण आपले मित्र, आपले सोयरी, आपले जवळचे लोक कुठले कमवायचे हे मात्र आपण आपलं ठरलं पाहिजे. याच्याहून मोठी गोष्ट, आपण आपल्या मुलांना जी चौथी गोष्ट शिकवली पाहिजे ती म्हणजे ब्रेक द रूल्स. ब्रेक द रूल समजते, हे करायला मुलांना आवडेल मला वाटतं. आपल्याला कुठला रूल नाही पाहिजे, आपण एकदम स्वैर पाहिजे, कोणी आपल्यावर बंधन नाही घातले पाहिजे. पण बंधन न घालणं, एखादा नियम मोडणं, याच्यात सुद्धा मजा असते. पण नियम हा चांगल्यासाठी मोडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात ज्या काही पठड्या होत्या, जे काही बॅरियर समाजाने, संस्कृतीने, कुणीही घातले होते, ते सगळे तोडले. फक्त कशासाठी? रयत प्रथम. चांगल्यासाठी जर काही अडवं येत असेल तर त्यांनी बाजूला काढलं. आणि आऊसाहेबांनी तेच शिकवलं, ब्रेक द रूल्स, ब्रेक द पॅटर्न. जर तुम्ही पॅटर्न ब्रेक नाही करू शकले आणि त्याच चौकटीत जगले तर तुमची कधीही प्रगती होऊ शकत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पॅटर्न कधीच तोडले नसते तर आज भारतामध्ये जे सागरी आरमार आहे ते कधीही उभा राहिले नसते. कारण हिंदू धर्मामध्ये सागरावरती जाणं, समुद्र पर्यटन करणं, समुद्र प्रवास करणं हे निषिद्ध मानलं जायचं, पाप मानलं जायचं. आणि तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी पर्यटनच नाही केलं, अख्खाच्या अख्खं सागरी आरमार उभारलं. जर तुम्ही पॅटर्न ब्रेक करत असाल, रूल ब्रेक करत असाल चांगल्यासाठी, तर तुम्ही तो केलाच पाहिजे. नवे ते तुमचं कर्तव्य आहे, तो तुम्ही केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत असे बरेच रूल होते. म्हणजे एखादा जर मुस्लिम झाला तर पुन्हा तो हिंदू होऊ शकत नव्हता. धर्मानेच बंधन घातले होते. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मेवणे
त्यांना मुसलमान करण्यात आलं आणि त्यांना परत हिंदू बनवून घेण्याची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती, ज्यांचा नाव लौकिकप्रती शिवाजी म्हणून होता, औरंगजेबाने त्यांना मुसलमान केलं, कुली खान बनवलं, त्यांना काबूल कंधारला पाठवलं. 9 वर्ष ते तिकडे राहिले. 9 वर्षाच्या नंतर वापस आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना हिंदू बनवून घेतलं, कारण माणूस आपला बळजबरीने त्याच्यावरती बळजबरी झालेली आहे. ते मुसलमान झालेले, आपण त्यांना धर्मात घेतलं पाहिजे. परंतु आपल्याकडचे जे काही धर्माभिमानी लोक होते, धर्माचे सो कॉल्ड अभ्यासक होते, त्यांनी सांगितलं की हा वनवे आहे महाराज, जो एकदा गेला तो वापस येऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं की जो धर्म माझ्या माणसाला माझ्या माणसामध्ये येण्यास रोखतो तो धर्म मी मानत नाही. तुम्ही अशा धर्माचे नियम बदला. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो. धर्माची संरक्षणा, पण महाराजांनी काय धर्म सोडला नाही. चांगल्यासाठी म्हणून काही नियम जर तोडता आले, तोडायचे असले तर ते तुम्ही नक्कीच तोडले पाहिजे. तेव्हा मात्र तुम्ही पॅटर्न ब्रेक केला पाहिजे. तेव्हा मात्र तुम्ही ते बॉक्स मोडून काढले पाहिजे. पहिले राजपुतांचं वगैरे जो काही काळ होता त्याच्यामध्ये काय, मरेंगे लढेंगे या तो मरेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सुद्धा रूल ब्रेक केला. बचेंगे और लढेंगे, मरायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःची माणसं लागप्रिय होती. त्यांनी सांगितलं की त्यांचं प्रिन्सिपल होतं की एखाद्या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकला म्हणजे त्याचा विजय झाला असं नाही फडकू द्या, आज वापस येऊ, उद्या अजून तर मोठ्या ताकदीनिशी तिथे जाऊ आणि तो किल्ला ब्रेक द रूल्स. कुठलाही नियम असा असो जो मला सांगतो, मला बाउंड्री घालतो, मला एका सीमेमध्ये अडकून ठेवतो, तो रूल पाळायचा नाही, तो ब्रेकच करायचा. आणि तो ब्रेक केल्याशिवाय तुमचं उत्थान होऊ शकत नाही. म्हणून हा पॅटर्न छत्रपती शिवाजी महाराजांना औसाहेबांनी शिकवलेला. बरं, सगळ्यात पहिले काय सांगितलं, ड्रीम बिग, फिक्स युअर गोल. झालं, मोठं स्वप्न पाहिजे, त्याच्यासाठी एज्युकेशन घेतलं, ट्रेनिंग घेतली, एक्झिक्यूट केलं. ओके, ते एक्झिक्युशन करण्यासाठी जी माणसं लागतात ती जमा केली, आपण शिकतो. बरोबर. चौथं लागतं की त्याच्यात जे काही पॅटर्न्स अडथळे म्हणून येत आहेत ते सगळे पॅटर्न्स मी तोडले. आता काय, आपण जे ठरवू सगळं तसंच होईल का? कुठलाही मार्ग अवलंबत असताना आपण एखादी कंपनी स्टार्ट केली, एखादा उद्योगधंदा स्टार्ट केला, अहो साधं दुकान टाकलं, कुठलंही काम करत असताना त्याच्यामध्ये जे ठरवलं तसंच होतं का? त्याच्यात अप्स अँड डाऊन येतात. आपल्या आयुष्यात सर्वोच्च आनंदाचे क्षण येतात, तसेच सर्वोच्च दुःखाचे सुद्धा क्षण येतात. आणि आऊसाहेबांनी याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात मोठं जे सूत्र शिकवलं, डायजेस्ट युअर प्लेजर अँड डायजेस्ट युअर सॅडनेस. तुमचा आनंद आणि तुमचं दुःख तुम्हाला पचवता आलं पाहिजे. आनंदात आणि दुःखात तुम्ही तसेच असायला पाहिजे. याला स्थितप्रज्ञता म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात वेळोवेळी असे प्रसंग आले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आनंदात मशगूल झाले नाही किंवा दुःखात बुडून गेले नाही. सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आता आपण अफजल खानाचा प्रसंग पाहिला. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान पाडला. लगेच छत्रपती शिवाजी महाराजांनी काय करायला पाहिजे होतं वास्तविक पाहता? तो त्यांच्या आयुष्यात अफजल खान लय डेंजर बरं का, तुम्ही अफजल खानाला कमी समजू नका. या अफजल खानाने औरंगजेबाला बांधून ठेवलं होतं एकदा. अफजल खान खतरनाक आहे. बुरहानपूरच्या लढाईमध्ये औरंगजेबाला त्याने पकडून ठेवलं होतं. आदिलशहाच्या एका प्रधानाने मध्यस्थी करून औरंगजेबाला सोडवलं, नाही तर औरंगजेब सुद्धा जिवंत राहिला नसता. इतका खतरनाक आहे अफजल खान. अहो याच अफजल खानाने विजयनगरचं साम्राज्य, शेवटची लढाई जिंकून विजयनगरचं साम्राज्य समस्त नष्ट केलं होतं. हाच अफजल खान. अफजल खान खतरनाक आहे. अफजल खानाची इतकी दहशत होती की तुम्ही त्याची इमॅजिनेशन करू शकत नाही. अशा शत्रूला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हाती संपवलं. इतकं खतरनाक विजय. मग महाराजांनी काय करायला पाहिजे? वास्तविक आनंद तर साजरा करायला पाहिजे होता. डीजे लावा, गुलाल उडवा, बकरी कापा, जमतच असेल तर थोडी ती बनायला. महाराजांनी असं काही केलं, कारण कितीही मोठं यश मिळालं त्यात मशगूल व्हायचं नाही. हा पहिला रूल आहे.
10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान पाडलेला आहे आणि 18 नोव्हेंबर 1659 पन्हाळा किल्ला घेतलाय. फक्त 18 दिवस, एकच दिवस सदर बसवली. कशासाठी? जे जखमीत त्यांचे उपचार, जे कामी आलेत त्यांना सांत्वना आणि ज्यांनी पराक्रम गाजवलाय त्यांचा पुरस्कार. दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आनंदात मशगूल न होता पन्हाळ्याला गेले. कारण अफजल खान फाडलाय, आदिलशाही बिथरली आहे, आपलं सैन्य जोमात आहे. ते सावध होईपर्यंत आणि आपल्या लोकांचा जोश कमी होईपर्यंत पुढचे सगळे विजय संपादन केले पाहिजे. 1 महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा अर्धा प्रदेश जिंकला. म्हणजे त्या दिवसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 वर्षात जे कमवलं होतं त्याच्या 3 पट एका महिन्यात कमवलं. याला काय म्हणतात? स्थितप्रज्ञता. कितीही मोठा आनंद मिळू द्या, स्थितप्रज्ञ राहा, दुःख करायचं नाही. याच्याच अपोजिट सांगतो. हाच अफजल खान जेव्हा वाईमध्ये आला होता त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिली राणी, पट्टराणी, सर्वात प्रिय पत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालं. संभाजीराजे त्यावेळेस फक्त 1.5 वर्षाचे. दुःख किती खतरनाक आहे. पोरगा आता जन्मले, 1.5 वर्षाचे, आई वेलेली आहे, अफजल खान तिकडून आलेला आहे, भयंकर दुःख आहे. पण महाराज त्याचं दुःख करत बसत नाही. दुःख करत न बसता अफजल खानाचा निपटारा कसा करायचा याचाच प्लॅन करा. कितीही प्रसंग कसा येऊ द्या, तुम्ही चालत राहा. तुम्ही त्याच्यात चांगला असो वाईट असो थांबू नका. चांगल्यात आनंद मानत बसू नका आणि दुःखात बुडून जाऊ नका. आपण सगळे काय खरे, संसार मोठा भाई, संसाराला लागलो, एवढ्या छोट्या गोष्टी असते, वर्ग नापास झाला. इतकं छोटं दुःख. गाडी घ्यायची होती, पगार झाला नाही टाइमला. इतके छोटे दुःख. आणि साधं पोरग पास झालं तरी बॅनर लावायची हे लागलेली. त्याला मार्क 36 आहेत, 37 बॅनर लावले. म्हणजे दुःखात किती बुडावं, आनंद किती साजरा करा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. तह कसा आहे? 23 किल्ले द्यायचे, 5 लाखामधला 4 लाखाचा मुलूक द्यायचा आणि स्वतःच्या मुलाला 50,000 मनसबदार करायचा. लोकांखाने का होईना, महाराज नामुष्की आलेली, हरलेले. वास्तविक पाहता महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाच्या गोटात खालबानेने जायला पाहिजे, असं बसायला पाहिजे, चेहरा मायूस करायला पाहिजे. त्यांनी काही बोलायलाच नाही पाहिजे. लोकांनी त्यांना सांत्वना द्यायला पाहिजे. तिथंच एक व्यक्ती आहे, निकोलाव मनुची नावाचा. हा निकोलाव मनुची मिर्झा राजा जयसिंगाच्या या तोफखान्याचा प्रमुख आहे, तो लेखक सुद्धा आहे. त्यानेच लिहिलेला प्रसंग मी सांगतोय. निकोलाव मनुची लिहितो की या माणसाचं रसायनच मला कळलं नाही. हा माणूस जेव्हापासून मिर्झा आमच्या गोटात आलेला आहे हा मला भांडवून सोडतोय. निकोलाव मनुची कोण आहे? तोफखान्याचा प्रमुख आहे. त्याला तोफखान्याचं जबरदस्त नॉलेज आहे. आणि महाराज जेव्हाही त्याच्या समोर बसतात त्याला विचारतात तोफा कशा घालतात, ही तोफ कुठून आणली जाते, तोफखानाचा कारखाना टाकायला किती पैसे लागतात, म्हणजे सगळी माहिती विचारून घेतात. निकोलाव मनुची म्हणतो महाराज अहो तुमच्यावर परिस्थिती काय आहे, प्रसंग काय आहे, आता तुमचं राज्य तर सोडा, तोफखान्याचं सोडा, सारी एखादी जहागिरी तरी तुमच्याकडे राहते का नाही हे बघा. हे प्रश्न कुठे विचारतात. त्यावेळेस महाराज निकोलाव मनुचीला सांगतात की मनुची साहेब दिवस येतील जातील, चांगला दिवस येईल वाईट दिवस येईल, मी माझं काम सोडणार नाही. ही स्थितप्रज्ञता आपल्या अंगी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ऐकून वाचून शिवजयंती करून काहीही फायदा नाही. आणि कितीही मोठं संकट आलं घाबरायचं नाही. याच पुरंदरच्या तहाविषयी सांगायचं. 1645 ला महाराजांनी सुरुवात केली, 1665 ला हा तह केला. 20 वर्ष मरमर करून झटून जवरून स्वतःच्या अगदी काळजाच्या लोकांचं रक्त सांडून जे प्रदेश जे किल्ले मिळवले ते तहात द्यावे लागले. 39 किल्ले होते, 23 किल्ले द्यावे लागले महाराजांना. 5 लाखाचा प्रदेश होता, 4 लाखाचा प्रदेश द्यावा लागला. म्हणजे जवळपास 75-85% आजवर जी मेहनत केलेली ती सगळी द्यावी लागली. हो किती मोठा प्रसंग. एखाद्याने आत्महत्या केली असती या प्रसंगात, पण महाराज स्थितप्रज्ञ तिथं थांबतायत, माघार घेत नाहीत, खचत नाहीत. तिथून पुढे महाराजांना दुःख संपत नाही. बघा दुःख आग्र्याला झालं,
औरंगजेबाच्या कैदेत पडावं लागतंय. 6 महिने तिथे गेलेले महाराज तिथेही खचत नाही. वापस येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तर खचतच नाही, परंतु त्यांची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम जिजाऊ साहेब खचत नाही. महाराज जेव्हा आग्र्याला गेले त्यावेळेस त्यांच्याकडे 13 किल्ले, इकडे काही उलटा परत नाही. वापस आले 14 किल्ले. परिस्थिती कशीही येऊ द्या खंबीर. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा 13 किल्ले, वापस आले तेव्हा 14 किल्ले. कधी आले वापस? 1667 ला. 70 पर्यंत महाराज शांत आहेत. लगेच कुठला उठाव नाही. किल्ल्याची मोजदाद बघा, अंगावर काटा येईल. 1670 ला तलवार बाहेर काढतात महाराज मुघलांच्या विरोधात आणि 1674 पर्यंत महाराजांच्या स्वराज्यात जवळपास 380 किल्ले. किती वर्षात? फक्त 4 वर्ष. योग्य वेळी हार मानायची नाही, कधीच मानायची नाही. जर तुम्हाला कधी खचायचा प्रसंग आला तर तेव्हा खचायचं नाही. आनंदाचा प्रसंग आला मशगूल व्हायचं नाही. दोन्ही प्रसंग, दोन्हीही भावना तुम्हाला मागे घेऊन जातात आणि हेच संस्कार आपण आपल्या मुलावर, आपल्या पाल्यावर आपण केले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं की संस्कार करण्याची पद्धत कशी असायला पाहिजे. हे तर सांगितलं काय संस्कार व्हायला पाहिजे, वेळ कमी आहे. संस्कार कसे करायला पाहिजे हे सांग. आपण आपल्या मुलाला फार शिकवत बसतो. आपण आपल्या लेकरांना सांगतो बाळा असं करायचं, असं करू नये, किंवा हे कर ते कर. उगीच भाकर कथा सांगत बसत असतो. आणि आपल्याकडच्या लोकांचं फार म्हणजे करतात वेगळं, मुलांना वेगळं सांगतात. कारण मुलं अनुकरण करणारी असतात. एक बाप 31चा दिवस असेल, सगळीकडेच पार्ट्या चालतात. बाप बी एका हॉटेलला गेलेला, मुलगा कुठेतरी एखाद्या हॉटेलला गेलास रात्रीचा पार्टीला. बाप लवकर आला, मुलगा आलाच नाही. बापाला भयंकर राग आला, गेला कुठे असं. बाप झोपला. अर्ध्या रात्री उठला, दुसऱ्या रूम मध्ये मुलगा येऊन झोपलेला होता. रात्र बघितली नाही, काहीही बघितलं नाही. काय केलंय? त्याच्या तोंडाचा वास घेतला. वास तर काही येईना. बापाने लक्षात ठेवलं की नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचे कपडे चेक करतो. बापाने त्याची पॅन्ट चेक करायला सुरुवात केली. खिशात हात घातला, बाटली निघाली. दुसऱ्या खिशात हात घातला, शेंगदाण्याची पुडी निघाली. अजून खोल हात घातला, तंबाखूची पुडी निघाली. चुना निघाला. बापाने काहीच बघितलं नाही, सरळ पोराला तुडवायला सुरुवात केली. दे बेदम मारहाण. पोरगा ओरडतोय ओरडतोय, अहो पप्पा ऐका तरी, पप्पा ऐका तरी, पप्पा ऐका तरी. बाप काय ऐकत नाही. शेवटी आईने ढकललं, सांगितलं तू काय म्हणतोय ते तरी ऐका. शेवटी मुलाने सांगितलं पप्पा जी पॅन्ट तुम्ही चेक केली ती माझी नाही हो, तुमची आहे. दारू पिऊ नको म्हणून बाप मुलाला तोडवतो, पण स्वतःच्या खिशात सक्ती आहे त्याची. कसे संस्कार होणार? अनुकरणक्षम संस्कार जे असतात ना तेच मुलावर केले. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी तंजावर तहत पेशावर राज्य आपलं हे सांगितलं, पण नुसतं सांगितलं नाही, ते त्यासाठी प्रयत्न करत होते. शहाजी राजांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःचं स्वराज्य 2 वेळेस स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला माहित असेल कदाचित. स्वतः शिवाजी महाराज म्हणत होते की माझे वडील सुद्धा याच स्वप्नासाठी जगताय आणि मला सुद्धा तेच स्वप्न पूर्ण कर म्हणून सांगताय, म्हणून हे स्वप्न असते. मग तो मुलगा तेच स्वप्न पूर्ण करत नाही. बाप जे करतो शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमट. हिंदीतली म्हण सांगायची झाली तर बाप तैसा बेटा कुम्हार तैसा लोटा. आपल्या पाल्यावर, आपल्या मुलावर जर आपल्याला काही संस्कार करायचे असतील, आपल्याला त्याच्यासारखं बनलं पाहिजे. सर्वात महत्वाचे अनुकरणक्षम. शहाजी राजांनी नुसतं राजा होऊन सांगितलं नाही, तर शिवाजी महाराजांनी शहाजी राजांची स्वतः राजा होण्याची धडपड पाहिली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण राजा झालं पाहिजे. पुढे जाऊन अजून उदाहरण सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांसारखा स्वाभिमानी, छत्रपती संभाजी महाराजांसारखा स्वाभिमानी पुरुष मला नाही वाटत इतिहासाच्या पुस्तकात किंवा इतिहासात दुसरा कोणी झाला असेल. पण हा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज, हा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी कसा शिकवला? शंभूबाळ काहीही झालं तरी स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही, पण नुसतं बोलून दाखवू नका. छत्रपती
शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात जातात स्वतःसोबत 9 वर्षाचे शंभू बाळ. औरंगजेबाची राजधानी आहे, 7 लाखाची खरी फौज, 40,000 सरदार आहेत आजूबाजूला. बाबर पासून ते औरंगजेबापर्यंत बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान, जहांगीर, औरंगजेब 6 पिढ्यांचे त्याच दरबारामध्ये जवळपास हजारो वेळा दरबार भरला असेल. त्या दरबाराची एक आचारसंहिता आहे. दरार आहे त्या दरबाराचा, दरार आहे त्या बादशहाचा. संपूर्ण हिंदुस्थान मध्ये अशी कुठे ताकद नाही की त्या बादशहाची अवहेलना कोणी करू शकेल. त्या दरबाराचे नियम आहेत. बादशहाची बोलायचं असेल तर कमरेत वाकावं लागतं, तोंडावर हात ठेवावा लागतो. का? थुंकी बाहेर उडेल. जो बादशहाच्या सिंहासनावर बसलाय त्याच्या पायाकडे बघून बोलावं लागतं. त्याला आवाज जाईल इतक्याच आवाजात बोलावं लागतं. आणि जर यदा कदाचित तुम्हाला बाहेर जायचं असेल तर वाकून मागच्या पावली बादशहाला पाठ न दाखवता जावं लागतं. त्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा अपमान होतो, महाराज विचार करत नाही की आपण आग्र्यात आहोत, औरंगजेबाच्या राजधानीत आहोत, आजूबाजूला औरंगजेबाची 7 लाखाची फौज आहे, औरंगजेबाचे 40,000 सरदार आहेत, औरंगजेबाचाच हा दरबार आहे, इथले काही कायदे कानून आहेत, ते औरंगजेबाला खडसावतात. स्वाभिमानाशी तडजोड नाही. औरंगजेबाला खडे बोल सुनावतात, मान वर करून बोलतात. तुम देखो तुम्हारा बाप देखो. तुझे सरदार मला पाठ लावून पळतायत, मला इथे कुठं लोकांच्या पाठीशी लावतोस. दरबार लाथाळून जात आहेत. ज्या दरबारात औरंगजेबाला बादशहाला पाठ दाखवून तुम्ही जाऊ शकत नाही, त्या दरबारात छाती ठोकपणे छत्रपती शिवाजी महाराज तडक पावलांनी वापस येत आहेत. औरंगजेबाने दिलेली खिल्लत धुडकावून लावतायत. काय सांगतायत? काहीही झालं स्वाभिमानाशी तडजोड नाही. पण हे बोलून सांगत नाही, अनुकरणातून सांगतात. आणि बघताय कोण? 9 वर्षाचे छत्रपती संभाजी महाराज. काय शिकले असतील संभाजी महाराज? पुढे तोच प्रसंग संभाजी महाराजांवरती येतो. संभाजी महाराजांना बांधलेले औरंगजेब त्यांना विनंती करतोय, औरंगजेबाचे सरदार विनंती करताय, मृत्यू पायावर लोळून घेतोय. औरंगजेब त्यांना कित्येक गोष्टीची विनंती करतोय, परंतु छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या स्वाभिमानात एक क्षणभरही ढळू देत नाही. का? कारण औरंगजेबाच्या दरबारात 9 वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांकडून स्वाभिमान शिकलेला आहे. बोलून नाही, अनुकरणातून. शंभूबाळ काहीही झालं तरी तुम्ही तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही. शेवटी छत्रपती संभाजी महाराजांचं मृत्यू, मरण असं आलं हे तुम्हाला मला माहिती आहे. मी ते सांगणार नाही, माझ्याच्याने ते सांगवणार नाही. असं असताना देखील एक कणभर सुद्धा आणि एक क्षणासाठी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान ढळला नाही, अस्मिता ढळली नाही. हे कशामुळे? कारण आयुष्यभर त्यांना माहितीये की माझे वडील कुठल्या स्वाभिमानाने जगले. मुलांवर, आपल्या पाल्यावर संस्कार करायचे ते थेरॉटिकल नाही, अनुकरणक्षम. तुम्हाला जे वाटत असेल की माझ्या मुलाने माझ्या पाल्याने असं करावं, पहिले तुम्ही ते केलं पाहिजे. याला म्हणतात अनुकरणक्षम संस्कार. आणि ते संस्कार तुम्ही, मी या पुढच्या पिढीमध्ये भिनवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना समजून सांगितले पाहिजे आणि त्यांचे विचार समजावून सांगितले पाहिजे. सगळ्यात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकल्याच्या नंतर काय होतं हे सुरुवातीला सांगितलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विसरल्यावर काय होतं एक उदाहरण सांगतो, मग आपण पाहूया. 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळेस इंग्लिश मिलिटरीचा सेक्रेटरी होता फिलिप मॅसन नावाचा. पहिले पण मी सांगितलं, हे इंग्रज लोक भयंकर क्युरियस असतात. यांना क्युरियोसिटी. अहो 1614 मध्ये पहिला इंग्रज भारतात आला. 1947 पर्यंत संपूर्ण भारतभर इंग्रज आहे. जवळपास ऍक्टिव्हली 1.5 वर्ष आणि बाकीचे 350 वर्ष इंग्रजांनी या भारतावरती राज्य केलं.
भारतातल्या लोकांना हा प्रश्न पडला नसेल तर पण फिलिप मॅसनला हा प्रश्न पडला. इतकी प्रगत, इतकी समृद्ध, आर्थिक बाजूने इतकी समृद्ध असणारा हा भारत, इतकी जबरदस्त संस्कृती, इतके मोठमोठाले राजे, असं असताना आम्ही या देशावर इतके दिवस कसं राज्य केलं हा त्याला प्रश्न पडायचा. नाव फिलिप मॅसन, इंग्रज, क्युरियस आहे. त्या क्युरियोसिटीच्या मधूनच त्याने जवळपास भारताचा अभ्यास करायला सुरुवात केली. 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला, एक नाही दोन नाही, किती 5000. प्रश्न काय होता की इंग्रजांनी इतके दिवस या भारतावर राज्य कसं केलं असेल. तो त्या राज्यकर्त्यांच्या प्रेमात पडला, भारताच्या संस्कृतीच्या प्रेमात पडला. अरबीज इन इंडिया नावाचं 2 भागातलं मोठं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये 5000 राज्यकर्त्यांमधून 3 सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते त्याने निवडले. 5000, एक नाही दोन नाही, अशा 5000 राज्यकर्त्यातून 3 सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते निवडले. 3 नंबरला त्याने अकबराला स्थान दिलं होतं. 2 नंबरला शिखांचे राजा आणि गुरु राजा जयसिंग म्हणून, राजा गोविंद सिंग म्हणून यांना त्याने स्थान दिलं 2 नंबरला. आणि 1 नंबरला फिलिप मॅसनने त्याच्या पुस्तकामध्ये 5000 राज्यकर्त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर सर्वात श्रेष्ठ राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वोच्च राजा ठेवताना त्यांनी काही कारण दिली. त्यात सर्वात महत्वाचं कारण होतं की त्याने लिहिलं की जर खरा राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती जर कोणाला कळली असेल तर या राजाला कळली असत. दुसरं कारण त्याने सांगितलं की मिलिटरी, सैन्य हे पोटावरती जगतो हे कळणारा जगातला पहिला राजा, असं फिलिप मॅसन त्याच्या पुस्तकात लिहितो. आणि सर्वात महत्वाचं, फिलिप मॅसन ज्या प्रश्नासाठी एवढं सगळं त्याने आटापिटा केला होता की इंग्रजांनी इतके दिवस इथं राज्य का केलं, या कारणाचं, या प्रश्नाचं उत्तर देताना फिलिप मॅसन सांगतो की जर छत्रपती शिवाजी महाराज अजून 5 वर्ष, फक्त 5 वर्ष जगले असते, मी माझ्या मनचं नाही, फिलिप मॅसन सांगतोय, इंग्रज म्हणतोय की जर छत्रपती शिवाजी महाराज फक्त 5 वर्ष जगले असते तर आम्ही या देशावरती कधीही राज्य करू शकलो नसतो. मग हा देश स्वातंत्र्यात का गेला याचं शेवटचं कारण त्याने लिहिलेलं आहे की हा देश, इथली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या विचाराला विसरले, म्हणून हा देश स्वातंत्र्यात गेला. सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, मी जसं सांगितले की त्यांना अवतारी पुरुष म्हणू नका, अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. 0.1% जरी विचार आपल्या मनात, आपल्या डोक्यात, आपल्या अनुकरणात आले, आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून किंवा कुठल्याही क्षेत्रात झेंडा गाडण्यापासून रोखू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेल्या काही ओळी आहेत. वास्तविक पाहता महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. अर्जुन फक्त निमित्त होता, ती गीता सांगितली आपल्याला. समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कसा राज्यकारभार करायचा याच्या मला ज्या सर्वात जास्त ओळी आवडतात त्या ओळी सांगतो. शिवरायांशी आठवावे जीवित तृण वत मानावे. शिवरायांशी आठवावे जीवित तृण वत मानावे. इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. याहुनी करावे विशेष. समर्थ रामदास काय सांगताय की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐका, तुम्ही त्यांना देव म्हणू नका, त्यांच्याहून विशेष करण्याचा सुद्धा प्रयत्न करा, फार मोठी गोष्ट आहे. याहुनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, याहुनी काय विशेष लिहावे.
शिवाजी महाराज कायम तुमच्या माझ्या डोक्यात राहावेत, विचारात राहावेत, अनुकरणात यावेत एवढीच छत्रपती शिवाजी महाराजांच्याच चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं हे शिवविचाराचं पुष्प तुमच्या जोडीत टाकून आजच्या पुरता थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज